शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। पेपरची बातमी आहे शेतकरी मित्रांनो। पीएम किसानचा 20वा व नमोचा 7वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। त्याच 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर शासनाकडून पीएम तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज या ठिकाणी तुम्हाला हप्ता कधी मिळणार सर्व डिटेलमध्ये अगदी 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। बघा, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा आणि 20वा हप्ता लवकर जमा होणार आहे। संपूर्ण तुम्हाला प्रूफ सहित माहिती देणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूयात नेमका नमोचा आणि पीएमचा हप्ता कधी येणार आहे व कोणत्या 18 जिल्ह्यांना हे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 20वा नमोचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे शासनाने या ठिकाणी सांगितले आहे। आता हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, कारण की पेरणी जवळ आली आहे। या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय बैठकीमध्ये घेतला आहे। तर बघा, पीएमचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता हा पेरणीसाठी पैसे नसल्याने देण्यात येणार आहे। हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता उद्याच पहिल्या टप्प्यात या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहेत। जर आता तुमचे 18 जिल्ह्यांमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। पहा, 4,000 सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 4 महिन्यातून एकदा हप्ता येतो असे सर्व शेतकऱ्यांना वाटते म्हटल्यावर वेळ लागेल, परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकार आणि भाजप सरकार आणि आपलं राज्य म्हणजे की महाराष्ट्र येथे पण भाजप सरकार या दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकार हातभार लागावा याकरिता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत। आता जे 36 जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये 2 टप्पे ठिकाणी करण्यात आलेले आहेत। उद्या दुपारी 3 वाजता पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे। त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये पुढच्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम 36 जिल्ह्यांमध्ये सोडणे शक्य नाही। यामध्ये काही अडचणी येतात, पैसे अडकले जातात, त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की 2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत। आणि आता उद्या कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात। बघा, 18 जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, कोणत्या 18 जिल्ह्यात उद्या नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 असे टोटल मिळून 4,000 रुपये जमा होणार आहेत। आता सर्व शेतकऱ्यांना 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होते, त्यामुळे तुम्हाला 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे उद्या वाटप होणार आहेत। आता कोणते 18 जिल्हे आहेत ते लगेच पाहूयात। पीएम किसानचा 20वा नमोचा 7वा हप्ता या पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। आता उर्वरित जे काही 18 जिल्हे आहेत तर या 18 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। गेल्या वेळेस पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जेव्हा शासनाने वितरित केला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते, कारण की या ठिकाणी काय झाले, अनेक शेतकऱ्यांनी आपली KYC किंवा आधार सीडिंग तसेच लँड सीडिंग न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे आले नाही आणि ज्या लोकांनी हे सर्व कामे केले त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे आले। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 19व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा अद्यापपर्यंत हे काम केले नसतील तर तात्काळ कामे करून घ्या, नाहीतर यापुढे तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे येणार नाहीत। त्याचप्रमाणे अनेक बँकांमध्ये पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की काही मोजक्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्या बँका आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊयात। आता शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही।
त्याचं कारण म्हणजे त्यांचे बँकेचे जे काही खाते आहे हे सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते. उद्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार, उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून 12 खाजगी बँका आणि 12 सहकारी बँका निवडल्या आहेत. या बँकांमध्ये उद्या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा समोरील हप्ता म्हणजेच पैसे वितरित केले जाणार आहेत. मग ते बँका कोणत्या, तर बघा या बँकांची लिस्ट सांगण्यात आलेली आहे. या बँका पाहिल्यानंतर लगेच आपण 18 जिल्हे देखील पाहून घेऊयात. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, पहिलीच बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. त्यानंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. त्यानंतर कॅनरा बँक, पहा कॅनरा बँकेमध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. त्यानंतर आहे युनियन बँक, युनियन बँकेत सुद्धा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक या सर्व बँकेत तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. त्यानंतर HDFC बँकमध्ये पण हप्ता मिळणार आहे. कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया, त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, पोस्ट ऑफिस येथे पण शेतकऱ्यांनी खाते उघडले असेल तेथे पण या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे येण्याची दाट शक्यता आहे. आता कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, त्यांना आता हे पैसे मिळणार आहेत, त्यांची यादी देखील आलेली आहे. तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांनी एक बैठक घेतली आहे. तर बघा, शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचे या ठिकाणी ठरवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. उद्या दुपारी 3 वाजता हा हप्ता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आता डायरेक्ट 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊयात. तर पहा, त्यातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केले आहे त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता हा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरा जिल्हा तो आहे जालना आणि चौथा जिल्हा तो म्हणजे की लातूर. त्यानंतर 5वा जिल्हा आहे पालघर, नंतर ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद आणि 14वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया, नंतर अकोला, अमरावती आणि 17वा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर. त्यानंतर 18वा जिल्हा आहे तो चंद्रपूर. आता आपण या ठिकाणी एकूण 18 जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहे. जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा तरच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहिलेली आहे, म्हणजेच तुम्हाला पण या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत. आता बघा, ही महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे मित्रांनो. जर तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्यांमध्ये असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर जर करता तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या. व राहिलेले 18 जिल्हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूयात.